इयत्ता 9वी तुकडी ग यामधील प्रकरण 7व परिसंस्थेतील ऊर्जेचा प्रवाह. यामध्ये परिसंस्थेमधील तृतीय सर्वोच्च भक्षक जसे वाघ, सिंह याची संख्या इतर भक्षकाच्या तुलनेने कमी का असते? जैव भूरासायनिक चक्र बायोजिओग्राफिकल सायकल परिसंस्थेतील ऊर्जेचा प्रवाह हा एकेरी असला तरी पोषण द्रव्याचा प्रवाह मात्र चक्रीय असतो. सर्व सजीवांना वाढीसाठी विविध पोषण द्रव्याची आवश्यकता असते. शेजारील आकृतीचं निरीक्षण करा. त्यातील विविध घटकाचा अभ्यास करून जैव भूरासायनिक चक्र स्वतःच्या शब्दात स्पष्ट करा. पोषण द्रव्याच्या परिसंस्थेतील चक्रीय स्वरूपातील प्रवाहाला जैव भूरासायनिक चक्र म्हटलं जातं. शोषण द्रव्याच्या परिसंस्थेतील चक्रीय स्वरूपातील प्रवाहाला जैव भूरासायनिक चक्र असं म्हणतात. यामध्ये जर आपण पाहिलं जलावरण, वातावरण, पर्यावरण व शिलावरण यांची जीवावरणाशी होणारी आंतरक्रिया सतत चालू असते. यामध्ये जलावरण, वातावरण आंतरक्रिया सतत चालत असतात. वातावरण, पर्यावरण आंतरक्रिया चालू असतात. शिलावरणाचे खडक मातीमध्ये रूपांतरित होतात. सजीवाच्या वाढीस आवश्यक असणाऱ्या पोषण द्रव्याचे अजैविक घटकाकडून जैविक घटकाकडे. आता यामध्ये जर आपण पाहिलं तर अजैविक घटक म्हणजे जे सजीव नाहीत त्यांना अजैविक घटक म्हटलं जातं. जैविक घटक कोणाला म्हणलं जातं? ज्यामध्ये जीव आहे, ज्याच्यामध्ये वाढ होते त्या सजीव म्हणलं जातं किंवा जैविक घटक म्हटले जातात. अजैविक घटक वातावरणातील ऑक्सिजन, नायट्रोजन, कार्बन डायऑक्साईड, खडक, माती हे अजैविक घटक मानले जातात. जैविक घटक ज्याप्रमाणे प्राणी, सर्व सजीव हे आपणाला जैविक घटक म्हणता येतात आणि जैविक घटकाकडून अजैविक घटकाकडे रूपांतर होतं. म्हणजे ज्याप्रमाणे सजीवांनी पर्यावरणातील जे घटक घेतलेले असतात तो सजीव मृत पावल्यानंतर त्याच्या शरीराचं विघटन कवक, सूक्ष्मजीव यांच्यामार्फत केलं जातं आणि त्या मृत शरीरामधून ते सर्व घटक पर्यावरणामध्ये परत केले जातात, मातीमध्ये मिसळले जातात. म्हणून जैविक घटकाकडून अजैविक घटकाकडे रूपांतर होतं. शिलावरण, वातावरण ज्याप्रमाणे पृथ्वीभोवती हवेचं वातावरण आहे, हवेचा थर आहे, या हवेमध्ये असणाऱ्या वायूचं प्रमाण नायट्रोजन, ऑक्सिजन, कार्बन डायऑक्साईड, पाण्याची वाफ या सर्व घटक हे वातावरणामध्ये समावेश असतात. यामधील ऑक्सिजन हा प्राणवायू सजीवाच्या श्वसनासाठी वापरला जातो. त्याचप्रमाणे सजीवाच्या उच्छ्वासाद्वारे
कार्बन डायऑक्साईड वायू हवेमध्ये सोडला जातो. तो वनस्पतीच्या वाढीसाठी उपयुक्त असतो. म्हणजे वनस्पती श्वसन क्रियेमध्ये कार्बन डायऑक्साईड वायूचा उपयोग करत असतात आणि हवेतील कार्बन डायऑक्साईडचं प्रमाण नियंत्रणामध्ये ठेवलं जातं. म्हणजेच रस्त्याच्या दोन्ही बाजूला झाडे लावली जातात, कारण वाहनातून बाहेर पडणारा कार्बन डायऑक्साईड वायू झाडामार्फत शोषला जातो आणि कार्बन डायऑक्साईड वायूचं प्रमाण नियंत्रणामध्ये राखलं जातं. जलावरण म्हणजे ज्याप्रमाणे पृथ्वीवर 71% पाणी आहे आणि या पाणी असून जलावरण निर्माण झालेलं आपणाला दिसून येतं. शिलावरण, वातावरण, जलावरण मिळून तयार झालेलं जीवनावरण यांच्या माध्यमातून हे चक्र अविरत चालू असतं. या प्रक्रियेत जैविक, भूस्तरीय आणि रासायनिक पोषण द्रव्याचे चक्रीभवन गुंतागुंतीचे असते. परिसंस्थेच्या ऊर्जा वहनाच्या पातळीवर अवलंबून असते. वायुचक्र मुख्य अजैविक वायुरूप पोषणद्रव्याचे संचयन पृथ्वीच्या वातावरणामध्ये आढळतं. नायट्रोजन, ऑक्सिजन, कार्बन डायऑक्साईड, बाष्प इत्यादीचा समावेश होतो. अवसादन भूचक्र मुख्य अजैविक द्रव्याचे संचयन पृथ्वीवरील मृदा, अवसाद व अवसादी खडकामध्ये आढळतं. आयर्न, लोह, कॅल्शियम, फॉस्फरस जमिनीतील इतर घटकाचा समावेश होतो. अवसादन चक्रापेक्षा वायुचक्र वेगाने घडतं. एखाद्या भागात कार्बन डायऑक्साईड वायू जमा झाला असेल तर वाऱ्यामार्फत त्याचे लगेचच विसरण होतं किंवा वनस्पतीकडून त्याचे शोषण केले जाते. हवामानातील बदल व मानवी क्रियामुळं वेगवेगळ्या चक्राची गती, तीव्रता, संतुलन यावर गंभीर परिणाम होतात. म्हणून या चक्रातील विविध घटकाच्या अभ्यासावर आता विशेष भर दिला आहे. वायुचक्र व अवसादन चक्र ही दोन्ही चक्र एकमेकापासून पूर्णपणे वेगळी करता येत नाहीत. उदाहरण, नायट्रोजन वायू रूपात वातावरणामध्ये आढळतो. नायट्रोजन डायऑक्साईड हा संयुगाच्या स्वरूपात मृदेत अवसादनामध्ये आढळतो. त्याचप्रमाणे कार्बन अजैविक स्वरूपात मुख्यतः भूकवचातील दगडी कोळसा, ग्रेनाइट, हिरा, चुनखडीमध्ये आढळतो. तर वातावरणामध्ये कार्बन डायऑक्साईड वायूच्या रूपात आढळतो. सामान्यपणे दगडी कोळशापेक्षा वनस्पती प्राण्यांमध्ये कार्बनचं अस्तित्व कमी काळ असतं. यानंतर आपणाला कार्बन चक्र, कार्बनचं वातावरणामध्ये सजीवाकडे व सजीवाच्या मृत्यूनंतर पुन्हा वातावरणाकडे होणारं अभिसरण, पुनर्चक्रीकरण म्हणजेच कार्बन चक्र होय. अजैविक कार्बनच्या अणूचे मुख्यतः प्रकाश संश्लेषण, श्वसन क्रियेद्वारे जैविक अभिसरण व पुनर्चक्रीकरण होतं. म्हणून कार्बन चक्र हे
महत्त्वाचं जैवभू रासायनिक चक्र मानलं जातं. हिरव्या वनस्पती प्रकाश संश्लेषण क्रियेद्वारे कार्बन डायऑक्साईड वायूचे कार्बोदकात रूपांतर करतात किंवा ग्लुकोजमध्ये रूपांतर करतात. तसंच त्या प्रथिने, मेद असे कार्बनी पदार्थही तयार करतात. शाकाहारी प्राणी हिरव्या वनस्पती खातात. शाकाहारी प्राण्यांना मांसाहारी प्राणी खातात. म्हणजेच वनस्पतीकडून जैविक कार्बन शाकाहारी प्राण्याकडे, शाकाहारी प्राण्याकडून शाकाहारी प्राण्याकडून मांसाहारी प्राण्याकडे आणि मांसाहारी प्राण्याकडून सर्वोच्च भक्षक प्राण्याकडे संक्रमित होतो. तर यामध्ये जर आपण पाहिलं तर सेंद्रिय कार्बन, प्राणी शोषण, वनस्पती शोषण, सूर्यप्रकाश, त्याचबरोबर कारखान्यामधून मोठ्या प्रमाणात कार्बन डायऑक्साईड वायूचं प्रमाण बाहेर पडलं जातं. या कार्बन डायऑक्साईडचा उपयोग वनस्पतीमार्फत केला जातो. यापासून या वनस्पती कार्बोदके निर्माण करू शकतात. सेंद्रिय अपघटन, प्राण्यातील शोषण, जीवाश्म इंधन या सर्व मार्फत या कार्बनचं देवाणघेवाण केली जाते. या कार्बन चक्रातील प्रमुख प्रक्रिया 6 CO2 कार्बन डायऑक्साईड अधिक 12 H2O सूर्यप्रकाश, वनस्पती सूर्यप्रकाश व हरितलवकाच्या मदतीनं ग्लुकोज C6H12O6 प्लस C6H2O प्लस 6O2 वनस्पती आपणाला शुद्ध स्वरूपामध्ये ऑक्सिजन सोडतात. त्याचबरोबर C6H12O6 प्लस 6O2 ज्याप्रमाणे आपल्या शरीरामध्ये प्राण्यामध्ये ऊर्जा निर्मितीची प्रक्रिया घडत असतात. पिष्टमय पदार्थाचं ऑक्सिजन बरोबर रासायनिक अभिक्रिया घडते. तंतुकणिकामार्फत यामधून 6CO2 कार्बन डायऑक्साईड वायू बाहेर पडतो. त्याचबरोबर 6H2O प्लस ऊर्जा आपणाला प्राण्यांसाठी, सजीवासाठी उपलब्ध होते. प्रत्येक पेशीच्या कार्यासाठी ही ऊर्जा वापरली जाते. शेवटी मृत्यूनंतर सर्व भक्षकाचं जीवाणू, बुरशी यासारख्या विघटकाकडून अपघटन होऊन कार्बन डायऑक्साईड वायू पुन्हा मुक्त होतो. हा वायू वातावरणामध्ये मिसळतो व पुन्हा वापरला जातो. अशा प्रकारे एका सजीवाकडून दुसऱ्या सजीवाकडे कार्बनचे अभिसरण चालू असते. सजीवाच्या मृत्यूनंतर कार्बन निसर्गाकडे येतो व परत सजीवाकडे जातो. जीवाश्म इंधनाचं ज्वलन, लाकडाचे ज्वलन, वणवे आणि ज्वालामुखीचा उद्रेक यासारख्या अजैविक प्रक्रियेमुळं कार्बन डायऑक्साईड वायूचं बाहेर पडून हवेत मिसळला जातो. प्रकाश संश्लेषणाने
वातावरणातील ऑक्सिजन सोडला जातो, तर शोषणाने कार्बन डायऑक्साईड बाहेर वातावरणामध्ये जातो. वनस्पतीमुळे वातावरणातील ऑक्सिजन व कार्बन डायऑक्साईड वायू यांचा समतोल राखला जातो. उष्णकटिबंधात कार्बन चक्र प्रभावी पद्धतीने असतं. असे का होतं? कार्बनचे पृथ्वीवरील प्रमाण स्थिर आहे, तरी कार्बन डायऑक्साईड वायूमुळं तापमान वाढतं का? कार्बन डायऑक्साईड वायूमुळं तापमानामध्ये वाढ होत असते. अनेक कार्बन डायऑक्साईड वायूमुळं मोठ्या प्रमाणामध्ये वातावरणाचं तापमान वाढलं जातं. त्यामुळं अनेक भागामध्ये भागामध्ये दुष्काळ सदृश परिस्थिती निर्माण होते. हवेतील कार्बन व तापमान वाढ याचा संबंध ओळखा. यानंतर आपणाला ऑक्सिजन चक्र, ऑक्सिजन सायकल पृथ्वीवरील वातावरणात सुमारे 21%, तसेच जलावरण, शिलावरण अशा तिन्ही आवरणामध्ये ऑक्सिजन आढळतो. जीवावरणातील ऑक्सिजनचे अभिसरण व त्याचे पुनर्वापर म्हणजेच ऑक्सिजन चक्र होय. या चक्रात देखील जैविक व अजैविक असे दोन्ही घटकाचा समावेश होतो. वातावरणामध्ये ऑक्सिजनची सातत्याने निर्मिती होते, तसंच त्याचा सातत्याने वापर होत असतो. ऑक्सिजन अतिशय क्रियाशील असून इतर अनेक मूलद्रव्यांशी व संयुगांशी त्याचा संयोग होतो. रेण्विक ऑक्सिजन O2, पाणी H2O, कार्बन डायऑक्साईड CO2 व असेंद्रिय संयुगे अशा स्वरूपात ऑक्सिजन असल्याने जीवावरणातील ऑक्सिजन चक्र गुंतागुंतीचे असते. प्रकाश संश्लेषण क्रियेमध्ये ऑक्सिजनची निर्मिती होते. शोषण, ज्वलन, विघटन, गंजणे यासारख्या क्रियेमध्ये ऑक्सिजन वापरला जातो. शोषणामार्फत सर्व सजीव श्वसन क्रियेमध्ये हवेतील ऑक्सिजनचा उपयोग करत असतात. उच्छवासाद्वारे कार्बन डायऑक्साईड वायू हवेमध्ये सुटतात. ज्वलन, अनेक पदार्थाचं ज्वलन झालं की त्यामधून मोठ्या प्रमाणात ज्वलनासाठी ऑक्सिजनचा उपयोग होत असतो. विघटन म्हणजे अनेक पदार्थाचं विघटन होत असतं किंवा काही पदार्थ गंजणे, लोखंड पावसाळ्याच्या दिवसात गंजतं, कारण आयर्नची ऑक्सिजनबरोबर रासायनिक अभिक्रिया घडली जाते. त्यापासून ऑक्सिजनचा थर त्यावर निर्माण होतो. बहुसंख्य सूक्ष्मजीव श्वसनासाठी ऑक्सिजनचा वापर करतात. अशा सूक्ष्मजीवांना ऑक्सिजीवी म्हटलं जातं. ज्या सजीवांना ऑक्सिजनची आवश्यकता नसते त्या सजीवांना विनाऑक्सिजीवी सजीव म्हणतात. कर्बोदके, प्रथिने व मेद यांच्या निर्मितीसाठी ऑक्सिजन महत्त्वाचा असतो. विविध रासायनिक प्रक्रियेमध्ये
ऑक्सिजनचा वापर केला जातो. ओझोन वायूची निर्मिती ऑक्सिजनपासूनच होते. वातावरणीय क्रिया प्रक्रियाद्वारे होत असते. यानंतर आपणाला नायट्रोजन चक्र, नायट्रोजनचे स्थिरीकरण म्हणजे काय, नायट्रोजन स्थिरीकरणासाठी कोणते सूक्ष्मजीव मदत करतात, कारण नायट्रोजनचं हवेमधील नायट्रोजनचं प्रमाण जरी जास्त असलं तरी वनस्पतीला तो नायट्रोजन उपयोग करता येत नाही. वनस्पतीला नायट्रोजनच्या संयुगात रूपांतर झाल्यानंतर त्या नायट्रोजनचा उपयोग करता येऊ शकतो. वातावरणात नायट्रोजन हा वायू सर्वात जास्त प्रमाणात 78% आढळतो. निसर्गचक्राचे सातत्य राखण्यासाठी नायट्रोजनची आवश्यकता असते. निसर्गात जैविक आणि अजैविक प्रक्रियेतून नायट्रोजन वायूचे वेगवेगळ्या संयुगात घडून येणारे अभिसरण पुनर्चक्रीकरण म्हणजेच नायट्रोजन चक्र म्हणून ओळखलं जातं. सर्व सजीवांमध्ये नायट्रोजन चक्रात भाग घेतात. प्रथिने, न्यूक्लिक आम्ल याचा नायट्रोजन हा महत्त्वाचा घटक असतो. इतर अनेक मूलद्रव्यांच्या तुलनेत नायट्रोजन हा निष्क्रिय आहे. तो सहजासहजी इतर मूलद्रव्यांबरोबर संयोग करत नाही. बहुतेक सजीवांना मुक्त स्थितीतील नायट्रोजन वापरता येत नाही. नायट्रोजन चक्रातील प्रमुख क्रिया 1. नायट्रोजनचं स्थिरीकरण. नायट्रोजनचं रूपांतर वातावरणीय, औद्योगिक व जैविक प्रक्रियेद्वारे नायट्राइड मध्ये होणं. ह्याच क्रियेला नायट्रोजनचं स्थिरीकरण म्हणतात. आमोनीकरण. सजीवाचे अवशेष, उत्सर्जित पदार्थ याचे विघटन होऊन अमोनिया मुक्त होतो. नायट्रीकरण. अमोनियम नायट्राइड व नंतर नायट्राइटमध्ये रूपांतर होणं. विनायट्रीकरण. नायट्रोजनयुक्त संयुगाचे नायट्रोजनमध्ये रूपांतर होणं. नायट्रोजन चक्राप्रमाणे ऑक्सिजन व कार्बन चक्रामधील प्रमुख प्रक्रियेची माहिती आपल्याला इंटरनेटद्वारे मिळवता येते. ज्याप्रमाणे पाऊस पडल्यानंतर नायट्रोजनच्या संयुगात रूपांतर होतं. नायट्रोजनचं नायट्रेट आणि नायट्राइट या संयुगामध्ये रूपांतर होणं. या क्रियेला नायट्रोजन स्थिरीकरण असे